राज्यातल्या महत्त्वाच्या घटनेकडे आपण आता वळतो आहोत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृत्रिम वाळू धोरण मंजूर करण्यात आलं आहे। कृत्रिम वाळू धोरणाच्या माध्यमातून नैसर्गिक स्रोतांचं होणारं शोषण तसंच या निमित्तानं वाळूची होणारी तस्करी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आलं आहे। भविष्यात यामुळे वाळू व्यवसायाला उद्योग विभागाचा दर्जा प्राप्त होईल आणि वाळूची तस्करी थांबवण्यात मदत मिळेल अशी अपेक्षा राज्य सरकार व्यक्त करते आहे। हे अनेक वर्षापासून या धोरणाची चर्चा होती। आज हे धोरण लागू झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळूच्या आधारावर संपूर्ण बांधकाम करण्याकरता आता मुभा मिळणार आहे। यासोबत चर्चेनिमित्तानं आपल्यासोबत पंकज दळवी जोडले गेले आहेत। आमचे सहकारी प्रतिनिधी आत्ता या क्षणाला आपल्यासोबत चर्चेला जोडले आहेत। पंकज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पंकज, माझा आवाज येतोय का आपल्याला? हो, येतोय येतोय। जी, कृत्रिम वाळू धोरण म्हणजे नक्की काय आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या वाळू उत्खनन व्हायचं त्यामुळे होणारा जो निसर्गाचा ऱ्हास आहे तो कसा थांबेल? कृत्रिम वाळू धोरण म्हणजे त्याला एम सँड म्हणतात। त्याच्यामध्ये जे जमिनीच्या खालती कठीण किंवा ज्याला आपण टणक दगड असतात त्या दगडांवरती क्रशरच्या माध्यमातून प्रेशर टाकलं जातं आणि त्याच्यातून त्याची अगदी बारीक पूड केली जाते। ती वाळू सदृश्य असते आणि ती कन्स्ट्रक्शनसाठी किंवा बांधकामासाठी वापरली जाते। हे वाळू धोरण जे आहे ते सरकारनं आज त्याला मान्यता दिली आहे। कृत्रिम वाळू धोरणाला मान्यता दिली आहे। ज्या पद्धतीनं गेले काही वर्षांपासून जमिनीतून नदीमधून नदीपात्रातून वाळू उपसून काढली जाते आणि त्याच्यानं नदीपात्राची झीज होते, धूप होते आणि त्याचे परिणाम जे आहेत ते अनेक वेळा भोगावे लागतात। हे झाले त्याचे पर्यावरणाचे परिणाम। मात्र त्याच्यामुळे राजकीय आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक वाळू माफिया उभे राहिले। या वाळू माफियांनी केलेले हल्ले, त्यांची दादागिरी, त्यांचा असलेला प्रचंड दबाव, याच्या अनेक घटना आपण याच्यापूर्वी पाहिलेल्या आहेत। अनेक दुर्दैवी घटना या वाळू माफियांच्या स्पर्धेतनं झालेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकाराला रोखण्यासाठी एम सँड म्हणजे ज्याला आपण कृत्रिम वाळू म्हणतो या वाळूचं धोरण जे आहे ते अस्तित्वात आणलेलं आहे। त्याच्यासाठी राज्यभरामध्ये साधारणतः 1,500 प्लांट लावण्याची तयारी सरकारनं केलेली आहे। कृत्रिम तलावासारखी जी आहे ती व्यवस्था निर्माण केली जाईल। तिकडे दगडाचे क्रशर्स लावले जातील आणि त्याच्यातून दगडावरती अतिशय उच्च दाबानं त्या दगडाची क्रश केलं जाईल किंवा त्या दाबलं जाईल, त्याची पावडर केली जाईल आणि ही पावडर जी आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी वापरली जाईल, बांधकामासाठी वापरली जाईल। सार्वजनिक बांधकाम विभागाची जी याच्यापुढे कामं होतील ती या कृत्रिम वाळूच्या माध्यमातून होतील। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलाय की हे काम किंवा ही वाळू ही अधिक मजबूत आणि अधिक टिकाऊ असणार आहे। त्यामुळे अगदी अगदी पंकज, वेळेची मर्यादा आहे पण तुम्ही अत्यंत सोप्या शब्दामध्ये महाराष्ट्राचं कृत्रिम वाळू धोरण समजावलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।